राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता एक आनंदाची बातमी आहे। नमो शेतकरीचा हप्ता येणार आहे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 2000 रुपये येणार आहेत। 90 लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर। नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता अखेर आता वाटपाला सुरुवात झाली आहे। हो शेतकरी बांधवांनो, ज्या हप्त्याची गेल्या कित्येक महिन्याभरापासून तुम्ही वाट पाहिली होती की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता नेमका कधी मिळणार, आता सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। बघा, शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून आता देण्यामध्ये आली। शेतकरी बांधवांनो, आज स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। बघा, नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार। हो, राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेबाबत एक अत्यंत आनंदाची आता बातमी समोर आली आहे। बघा, या बातमीमुळे आता शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे। तुम्हाला माहीत आहे, मागे तांत्रिक कारणामुळे नमोचा हप्ता रखडला होता, म्हणजे की आता त्याच्या वाटपाला प्रशासकीय स्तरावर सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातील 18 जिल्ह्यामध्ये हा निधी जमा होणार आहे। तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय झाला। एका टप्प्यामध्ये नाही तर 2 टप्प्यामध्ये आता वितरण होणार आहे आणि शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार। मग आता शेतकरी बांधवांनो, सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे, आज नेमकं कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार? बघा, हे पाहणं अतिशय गरजेचं आहे, कारण गेल्या कित्येक महिन्यापासून हा हप्ता रखडला होता। तुमच्या खात्यामध्ये PM किसान योजनेचा 23वा हप्ता तर जमा झाला। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मागे देखील तुम्हाला मिळाला होता, परंतु 9वा हप्ता मात्र रखडला होता, तो तुमच्या खात्यामध्ये आलाच नाही। त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करत होते। शेतकऱ्यांच्या मनामध्ये काही असे देखील प्रश्न उठले होते, ज्याचे उत्तर शासन आता देत आहे। तर मग लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, हप्ता जमा होण्याच्या या प्रक्रियेमध्ये सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्यांची निवड करण्यामध्ये आली आहे। आता हे कोणते 18 जिल्हे आहे हे पाहून घेणं प्रत्येक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचं आहे। बघा, आपण आता 18 जिल्ह्यांची यादी पाहून घेत आहोत। यादी अतिशय महत्त्वाची आहे शेतकरी बांधवांनो। यादी संपूर्ण पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, नाहीतर तुमचं भलं मोठं नुकसान देखील होऊ शकतं। त्यासोबत सरकारने तुम्हाला काही कामे देखील करायची सांगितली आहे। ती जर कामे तुम्ही नाही केली तर मग तुमचा हप्ता पुन्हा रखडण्यामध्ये पण येऊ शकतो। आता बघा, या प्रक्रियेमध्ये सर्वात आधी यवतमाळ आणि वर्धा या जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यामध्ये आला असून नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता बघा, जो की रखडला होता, तो आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे। कारण आज स्वतः महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला। राज्य सरकारच्या माध्यमातून या निधीसाठी 7400 कोटींचा विशेष निधी मंजूर झाला आहे। बघा, येत्या काही तासामध्ये या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता ही लाभाची रक्कम जमा करण्यामध्ये येणार आहे। स्वतः राज्य सरकारच्या वतीने हा निर्णय घेण्यामध्ये आला, म्हणजे की शेतकरी बांधवांनो, आजची जी काय बातमी आहे ती 100% अशी ओरिजिनल बातमी आता ही म्हणावी लागेल। कारण गेल्या कित्येक दिवसापासून आणि कित्येक महिन्यापासून तुम्ही या हप्त्याची वाट पाहिली, अखेर आता सरकारला निर्णय घ्यावाच लागला। आता शेतकरी बांधवांनो, पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहून घ्या, कारण जिल्ह्याच्या यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये रक्कम ही जमा होणार आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, आता फक्त लक्षपूर्वक बघत चला। बघा, हे वितरण DBTच्या माध्यमातून होणार आहे आणि 2000 रुपये शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। हे पैसे जमा होण्यासाठी जिल्ह्यानुसार स्वतंत्र वेळापत्रक सरकारच्या माध्यमातून काढण्यामध्ये आलं आहे। आता पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहून घ्या शेतकरी बांधवांनो। पुढील क्रमांकाच्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्याचा समावेश आहे। आता बुलढाणा जिल्ह्यामधून तुम्ही असाल किंवा अकोला जिल्ह्यामधून तुम्ही असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आणि खुशखबर आता म्हणावी लागेल। या जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांना प्राधान्याने हा लाभ आता दिला जाणार आहे। सकाळीच बँका उघडल्यापासून प्रत्येक तासाला या जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण सुरू करण्याचे नियोजन सरकारने आणले असून यामुळे सर्व्हरवर ताण न येता
कामामध्ये कमालीची सूत्रता आणि पारदर्शकता येणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यामध्ये आज कसल्याही परिस्थितीमध्ये हप्ता हा जमाच होणार आहे. तुम्हाला माहीत आहे, जो रखडलेला हप्ता होता तो आता जमा होण्यासाठी सरकारच्या माध्यमातून सिक्कासुद्धा मोबर्द करण्यामध्ये आला आहे. आता शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की पाहून घ्या, बँक KYC आणि आधार प्रमाणीकरण. बघा, बँक KYC आणि आधार प्रमाणीकरण पूर्ण असणे या योजनेसाठी अत्यंत गरजेचे असून, बघा, जर बँक प्रमाणीकरण आणि या ठिकाणी लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, बँक KYC तुम्ही जर पूर्ण नाही केली तर अडचणी येत असतात. त्यामुळे बँक KYC करून घ्या. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, वाशिम आणि अमरावती, बघा, या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता वितरण होणार आहे. या जिल्ह्यामधील ज्यांचे आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेले आहे, बघा, त्यांना त्या रखडलेल्या हप्त्याचा फायदा आता भेटणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे बँकेचे खाते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये असेल किंवा बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये असेल, त्यांना या प्रक्रियेमध्ये प्राधान्याने लाभ दिला जात असून बँकाकडून तशा प्रकारच्या सूचना आता देण्यामध्ये आल्या. हो शेतकरी बांधवांनो, यादीनुसार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण हे होणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता हा निर्णय घेण्यामध्ये आला आहे. फक्त शेवटचे 2 मिनिटं व्हिडिओ आता लक्षपूर्वक बघत राहा, कारण आपण संपूर्ण जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया. यादी अतिशय महत्त्वाची आहे. यादीनुसारच रक्कम हे मिळणार आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता बघा, राज्य सरकारने ठरवलेल्या नवीन कडक नियमानुसार ज्या शेतकरी बांधवांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या मर्यादेमध्ये आहे, अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार. आता पुढील क्रमांकाचे जिल्हे बघा, ते म्हणजे की हिंगोली आणि लातूर या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हा जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा, आता हे वितरण आज शक्य झालं आहे. ज्या शेतकऱ्याला यापूर्वी 8वा हप्ता यशस्वीपणे जमा झाला किंवा PM किसान योजनेचा 23वा हप्ता जमा झाला, केवळ त्यांनाच आता नमोच्या 9व्या हप्त्याचं वितरण केलं जात आहे. बघा, ही माहिती स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून सुद्धा आता जाहीर करण्यामध्ये आली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, प्रशासनाने सकाळी 10 ते रात्री 12 वाजेपर्यंत टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्याचे नियोजन पूर्ण करत असून, बघा, परभणी आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये सुद्धा वितरण होणार आहे. या जिल्ह्यामधील गेल्या अनेक दिवसापासून हप्त्याची वाट शेतकरी बांधव बघत होते. आता अशा अफवा देखील पसरल्या होत्या की नमो शेतकरी योजना ही बंद झाली. तर नाही शेतकरी बांधवांनो, बघा, नमो शेतकरी योजना ही बंद नाही झाली. स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस म्हणजे की देवाभाऊ यांनी सांगितलं आहे, जोपर्यंत BJP सरकार आहे, जोपर्यंत भाजप सरकार आहे, तोपर्यंत ही योजना बंदच होणार नाही. आता बघा, ज्या शेतकरी बांधवांनी आपले आधार कार्ड आणि चालू मोबाईल नंबर बँकेशी अचूकपणे लिंक केले आहे, त्यांना पैसे जमा झाल्याचा अधिकृत मेसेज पुढील काही तासांमध्ये येणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमचा मोबाईल नंबर बँकेला लिंक असेल तर तुमचा मोबाईल आता वाजणार आहे आणि तुमच्या खात्यामध्ये 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे आता क्रेडिट केले जाणार आहेत. तर मग बघा शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेसाठी सरकारने काही प्रमुख राष्ट्रीयकृत बँकांची निवड केली असून या बँकांमध्ये सर्वात अगोदर निधी हा सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे. पुढील क्रमांकाचे जिल्हेसुद्धा पाहणं गरजेचं आहे. सरकारच्या माध्यमातून बीड आणि नांदेड या जिल्ह्यामधील पात्र शेतकरी बांधवांचे खाते सरकारी बँकेमध्ये असल्यास त्यांना निधी वितरणात अधिक गती आता पाहायला मिळणार आहे. तांत्रिक पडताळणी पूर्ण होताच निधी थेट खात्यामध्ये वर्ग होणार असून जिल्हा प्रशासनाकडून बँकांमधील व्यवहारांना आता विशेष देखरेख ठेवली जात आहे. हो शेतकरी बांधवांनो, तुम्हाला माहीत आहे, ह्या योजनेचा निधी सर्वात अगोदर पोस्ट ऑफिस बँकेमध्ये जमा होणार, त्यानंतर स्टेट बँकेमध्ये म्हणजे की SBI बँक या बँकेमध्ये जमा होणार आणि नंतर BOI म्हणजे की बघा, ज्या सरकारी स्वरूपाच्या बँक आहे या बँकामध्ये हा निधी सर्वात अगोदर जमा होणार, हे सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. तर लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, जर तुमची KYC नसेल तर अडचणीच येणार आहे, परंतु लक्षामध्ये ठेवा, तुम्हाला KYC चेक करायची आहे. ज्या शेतकरी बांधवांकडे आता लक्षामध्ये घ्या, सरकारने काही अटी सांगितल्या आहे. 4 चाकी वाहन नाही. बघा, जर तुमच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही किंवा ज्यांच्या घरामध्ये कोणीही सरकारी व्यक्ती
बघा नाही, बघा अशा शेतकरी बांधवांना लाभ या ठिकाणी मिळणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमच्या घरामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरीला नसावा हे सरकारने आता सांगितलं आहे. अशा खऱ्या आणि गरजू गोरगरीब शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये हा हप्ता जमवणार हे सरकारच्या माध्यमातून आता जाहीर करण्यामध्ये आला. बघा शेतकरी बांधवांनो, आता पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहून घ्या, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये सरकारच्या माध्यमातून निधी हा जमा करण्यामध्ये येत आहे. शेतकरी बांधवांनो, तुम्ही आपली पात्रता अधिकृत पोर्टलवर किंवा महाडीबीटीवर जाऊन एकदा तपासून घेऊ शकता. आपण देखील तुम्हाला सर्व अपडेट इथं देत आहोत की तुम्हाला नेमकं काय करायचं आणि कोणत्या भागामध्ये आज निधी सरकारच्या माध्यमातून जमा होणार. आता शेतकरी बांधवांनो, फक्त लक्ष देऊन बघत चला. नमो शेतकरी योजनेचा हप्ता रखडण्याचे मुख्य कारण म्हणजे राज्यातील तांत्रिक डेटा अपडेट करण्याचे काम काही काळ सुरू होते, जे आता पूर्ण झाले आहे. यवतमाळ आणि नांदेडमधील पोस्ट ऑफिस बँकमध्ये, त्यानंतर बँक ऑफ इंडियामधील खातेधारकांना याचा सर्वात अगोदर लाभ हा मिळणार आहे. सर्व तांत्रिक अडथळे आता दूर झाल्यामुळे पैशांचे वितरण विना अडथळा आणि योगाने आता सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, अगदी आता काहीच तासामध्ये तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा होणार आहे. जर नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला आतापर्यंत भेटला नसेल तर अजिबात काळजी करू नका, फक्त थोडीशी वाट बघा. कारण की सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे, टप्प्याटप्प्याने हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. हे स्वतः राज्य सरकारच्या वतीने आता जाहीर करण्यामध्ये आलं आहे. बघा, आधार लिंक असणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी पाठवण्याचे आदेश सरकारने आता दिले आहे. बुलढाणा आणि कोल्हापूर बघा या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता निधी जमा होणार. यापूर्वी हप्ता ज्या शेतकरी बांधवांचा रखडला होता त्यांना सुद्धा आता मदत मिळणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, 8वा हप्ता तुम्हाला भेटला होता का? जर 8वा हप्ता तुम्हाला भेटला नसेल तर लक्षामध्ये घ्या, आता नमोचा 9वा हप्ता तुम्हाला मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून आता जबाबदाऱ्या घेण्यामध्ये आल्या आहे. बघा, आता या ठिकाणी कोटक महिंद्रा आणि HDFC बँक यांसारख्या खाजगी बँकांमध्ये देखील आता निधी जमा करण्यामध्ये येणार. परंतु सर्वात अगोदर प्राधान्य हे सरकारी बँकांना दिलं जाणार, ज्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सर्वात अगोदर लाभ हा मिळणार आहे. कारण जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे अकाउंट हे सरकारी बँकेमध्येच आढळून आले आहे. आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, दोन्ही हप्ते एकत्रित मिळाल्यास शेतकऱ्याला आगामी हंगामासाठी पूर्वतयारीसाठी मोठे बळ मिळणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुम्हाला खते खरेदी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निधी आता सोडला जात आहे. आता लक्षामध्ये घ्या, पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की अमरावती आणि अकोला यासारख्या गरजू जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता शेतकऱ्याला लाभ मिळत आहे. बघा, प्रत्येक तासाला एका जिल्ह्यामध्ये पैशांचे वाटप करून सर्व पात्र शेतकऱ्याला आर्थिक आधार देण्याचे काम सरकार पूर्ण करत आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांच्या मार्फत देण्यामध्ये आली आहे. मग शेतकरी बांधवांनो, बघा, बँकामध्ये पैसे जमा होण्याची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यामध्ये आली असून जालना आणि लातूरमधील सोसायट्यांमध्ये देखील याबाबत सध्या मोठे उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. ज्या शेतकऱ्यांची सर्व कागदपत्रे आणि बँक तपशील पूर्णपणे बरोबर आहे त्यांच्या खात्यावर बघा विनासायस पैसे जमा होत आहे. या रखडलेल्या हप्त्यामुळे शेतकऱ्यांची अनेक प्रलंबित कामे आता मार्गी लागणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, सरकारने आता निर्णय घेतला आणि शेतकरी बांधवांना आता लाभ हा मिळत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, आता लक्षपूर्वक बघा, प्रशासकीय यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार हिंगोली आणि वाशिम यासारख्या जिल्ह्यामध्ये निधी वितरणाचे आदेश स्थानिक बँकांना आदेश देण्यामध्ये आले असून प्रक्रिया सुरू झाली आहे. जर तांत्रिक कारणास्तव मेसेज यायला थोडा उशीर जरी झाला तरी शेतकऱ्यांनी घाबरून न जाण्याचे कारण सरकारने सांगितले आहे. कारण डीबीटीच्या माध्यमातून वितरण हे संत होत असते, त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरून जायचे नाही. फक्त रात्रीच्या 12 वाजेपर्यंत वाट बघा, कारण की सरकारने सांगितलं आहे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी शेतकरी बांधवांना हप्ता हा मिळून जाणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, शेवटी
नमो शेतकरी योजनेचा हा हप्ता मिळण्यासाठी तुमच्या बँकेचं आधार लिंक असणं गरजेचं आहे आणि खातं देखील सक्रिय असणं गरजेचं आहे. ह्या अटी आहे. ज्या 18 जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये वाटप झाले त्यातील शेतकऱ्यांनी आपले बँक स्टेटस तपासावे आणि उरलेल्या जिल्ह्यांनी पुढील टप्प्यासाठी थोडासा धीर धरावा. म्हणजे की शेतकरी बांधवांनो, तुमचं नाव जर आज यादीमध्ये आलेलं नसेल तर तुम्ही अजिबात चिंता करायची नाही. महाराष्ट्र सरकारच्या वतीने देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी स्वतः सांगितलं आहे, हप्ता हा टप्प्याटप्प्याने सर्व शेतकरी बांधवांना मिळणारच आहे. आणि शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की लक्षामध्ये घ्या, तुम्ही जर पहिल्यांदा आपल्या चॅनलमध्ये आला असताल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि बघा, अशाच महत्त्वाच्या इतर बातम्या तुम्हाला पुढे देखील या चॅनलच्या माध्यमातून कळविल्या जात असतात. ही होती मोठी खुशखबर. धन्यवाद.